नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत जोशी। आपण माझ्या विविधा या चॅनेलवरून हा व्हिडिओ पाहत आहात। आज एका नव्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुतांश देशांसाठी एकाएकी टॅरिफमध्ये 50% वाढ केल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते। ती इतकी केली जाते की यापुढे सर्व काही कठीण होऊन बसणार, इथपासून भारताच्या GDP मध्ये घसरण होणार इथपर्यंत। पण याला प्रत्युत्तर म्हणून भारतासह काही देशांनी आपापली रणनीती अवलंबायला सुरुवात केली आहे। आणि या सर्वांचं उद्दिष्ट एकच की आतापर्यंत आम्ही अमेरिकेचं एकतर्फी वर्चस्व सहन केलं, पण आता आम्ही ते सहन करणार नाही। कारण ह्या आपत्तीचं संधीत सोनं करण्याची हीच वेळ आहे। यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची असणार आहे। ती कशी, ती या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर मी या विषयातला तज्ञ नाही आहे, तसंच परराष्ट्र नीती विषयातला सुद्धा तज्ञ नाही। पण मला बँकिंगमध्ये मिळालेला अनुभव आणि इंटरनेटवरील माहिती यावरून मी काही गोष्टी या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न करतोय। हा विषय तरुणांच्या अभ्यासाचा असायला हवा, म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी हा व्हिडिओ पाहावा अशी मी आग्रहाची विनंती करतोय। दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकी डॉलरला महत्त्व आलं तेव्हापासून सर्व गोष्टींचे व्यवहार अमेरिकी डॉलरमध्ये सुरू झाले, ते आजपर्यंत सुरू आहे। कोणत्याही देशातील क्रूड तेल खरेदी विक्री असो, व्यापार असो, आंतरराष्ट्रीय पैसे ट्रान्सफर करणे असो किंवा क्रेडिट कार्डद्वारा केली जाणारी देशांतर्गत पेमेंट्स असो, ती सर्व अमेरिकन कंपन्यांद्वारे केली जात आहेत। विविध देशांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दिली जाणारी कर्जसुद्धा डॉलरमध्ये दिली जातात। इतकंच काय, वेगवेगळ्या देशातील दरडोई उत्पन्नसुद्धा डॉलरमध्ये मोजलं जातं। इतकं महत्त्व अमेरिकन डॉलरला आलेलं आहे। या सर्व व्यवहारातून अमेरिकेचं वर्चस्व तर राहतच, पण आर्थिक फायदासुद्धा अमेरिकेला आयता मिळतो। तो कसा, ते आता पाहूया। दुसऱ्या महायुद्धानंतर 1944 मधील ब्रेटन वुड्स करारानुसार डॉलर ही मुख्य करन्सी ठरली आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील देणीघेणी ही डॉलरमध्ये चुकती करायला सुरुवात झाली। आता यामुळे साहजिकच डॉलरला महत्त्व आलं। विविध देशांसाठीच्या या चलन विनिमयांसाठी अमेरिकेला कमिशन मिळतं। उदाहरणार्थ, भारताने जपानमधून काही वस्तू खरेदी केल्या तर त्याची रक्कम प्रथम डॉलरमध्ये अमेरिकेला द्यायची, नंतर ती डॉलरमधून जपानी येनमध्ये जपानला दिली जाणार। या दोन्ही व्यवहारात डॉलरचं महत्त्व आहे, पण कमिशनसुद्धा दोन्ही व्यवहारांचं अमेरिकेला मिळतं। बरं, दुसरं असं की ही रक्कम एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी स्विफ्ट म्हणजे सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फिनान्शियल टेलिकम्युनिकेशन या मनी ट्रान्सफर प्रणालीचा वापर केला जातो। ती सिस्टीम अर्थात अमेरिकेचीच, त्यामुळे त्यासाठीचं कमिशनसुद्धा अमेरिकेलाच मिळतं। विविध व्यापारी संस्थांकडून खरेदीसाठी मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, डायनर्स क्लब कार्ड ही सगळी वापरली जातात। भारतीय बँकासुद्धा मास्टर आणि व्हिसा कार्ड इश्यू करतात, पण या बँकांना कार्ड वापराबद्दल मिळणाऱ्या कमिशनमधून इंटरचेंज फी म्हणून या कार्ड संस्थांना डॉलरमध्येच रक्कम द्यावी लागते। अर्थात या संस्थासुद्धा अमेरिकेच्याच, म्हणजे शेवटी फायदा अमेरिकेचाच। सर्व देशांचे व्यवहार पूर्ती करण्यासाठी
एकमेकांकडे बँक अकाउंट उघडावे लागतात, ते सुद्धा डॉलरमध्येच असावे लागतात. त्यांना नोस्ट्रो आणि व्होस्ट्रो अकाउंट म्हणतात. ही रक्कम सुद्धा अमेरिकेलाच वापरायला मिळते. शिवाय जादाची रक्कम अमेरिकन बॉन्डमध्येच गुंतवावी लागते, म्हणजे फायदा शेवटी अमेरिकेचाच. अशा तऱ्हेने अमेरिकेचं वर्चस्व सर्वच बाबतीत होतं आणि ही बाब कुठेतरी खटकणारी होती. पण यासाठी सुरुवात म्हणून पर्यायी चलन ठरवायला हवं आणि स्विफ्टला पर्यायी फंड्स ट्रान्सफर सिस्टीम सुरू करायला हवी. पण ती कोण करणार आणि कधी, हा प्रश्न होता. अमेरिकेने फेब्रुवारी 2022 पासून रशियावर निर्बंध घातल्यानंतर रशियाने रुबलमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. आपण रशियातून क्रूड ऑइल विकत घेतो, त्याची रक्कम रुबलमध्ये दिली जाते, डॉलरमध्ये नाही. तसेच रशिया आणि भारत यांच्यातील व्यापाराची देणी रुबलमध्ये चुकती केली जातात. हा डॉलरचं महत्त्व कमी करण्याच्या दिशेने होणारा पहिला प्रयत्न होता असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर 21 जुलै 2023 रोजी आपल्या पार्लमेंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपल्या निर्यातदारांच्या सोयीसाठी रशिया, UK, जर्मनी, इस्रायल, मॉरिशस, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेशसह एकूण 22 देशांचा व्यापार आपल्याशी भारतीय रुपयात होतो आणि त्यासाठी त्या देशांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत व्होस्ट्रो अकाउंट उघडलेले आहेत. याचबरोबर ब्रिक्स देशांनी सुद्धा आपल्या चलनात व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर 22 जुलै 2023 पासून UAEने म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्सने क्रूड तेलाचे व्यवहार स्थानिक चलनामध्ये करणे सुरू केलेले आहे. म्हणजे सर्वांनाच अमेरिकन डॉलरचं महत्त्व कमी करायचं आहे हे यातून दिसतं. व्यापारी सेटलमेंटप्रमाणेच फंड्स ट्रान्सफरसाठी स्विफ्टला पर्याय म्हणून UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा उपयोग कसा करता येईल हे आता पाहिलं जात आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI ही एक भारतीय त्वरित पेमेंट प्रणाली आणि प्रोटोकॉल आहे जी 2016 नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIने विकसित केली आहे. हा इंटरफेस इंटरबँक पीअर टू पीअर म्हणजे P2P आणि पर्सन टू मर्चंट म्हणजे P2M व्यवहार सुलभ करतो. देशांतर्गत पेमेंटसाठी सुद्धा UPIचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदी आपण भाजी विक्रेत्याकडे जरी गेलो तरी पेमेंटसाठी आपल्याला जो QR कोड दिला जातो त्यावर सुद्धा UPIचं चिन्ह आपल्याला दिसून येईल. म्हणून स्विफ्टला पर्याय म्हणून जेव्हा ही UPI प्रणाली कार्यरत होईल तेव्हा अमेरिकेला कमिशनपोटी जाणारी रक्कम बऱ्याच प्रमाणात वाचेल हे लक्षात घ्यायला हवं. फंड पेमेंट्सचा पुढचा पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर 1980 पासून सुरू झाला. त्यावेळी मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, डायनर्स क्लब कार्ड ही वापरात होती. भारतातील बँकांनी या संस्थांशी करार करून त्यांचे लोगो असलेली कार्ड देण्यास सुरुवात केली. या वापरासाठी अमेरिकन संस्थांना काही एक रकमी तर प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज फी सुद्धा द्यावी लागते आणि ती सुद्धा डॉलरमध्ये द्यावी लागते. या व्हिसा मास्टर कार्डना पर्याय म्हणून आपल्या देशात रुपे क्रेडिट डेबिट कार्डचा उदय झाला. हे कार्ड भारतीय स्थानिक पेमेंट सिस्टीमचा वापर करतं. रुपे डेबिट आणि क्रेडिट कार्ड 8 मे 2014 रोजी भारताच्या सेवेत आलं. हे कार्ड सुद्धा अत्यंत सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीनं वाजवी फी घेऊन पेमेंट्स करतं. हे कार्ड सर्व ATM तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये चालतं.
सर्व भारतीय बँका रुपे कार्ड इश्यू करतात। अलीकडच्या काळात रुपेचा वापर पाहून मास्टर आणि व्हिसा कार्ड या दोन्ही संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे। इतका रुपे कार्डचा हल्ली वापर वाढलेला आहे। 2025च्या संकल्पानुसार रिझर्व्ह बँकेने रुपेचा वापर $, स्टर्लिंग पाऊंड तसेच युरो चलन वापरणाऱ्या देशांबरोबर करण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत। 2018 पासून 2019 पर्यंत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी सिंगापूर, भूतान, मालदीव या देशात रुपे सिस्टीमची ओळख करून दिली। UAE हा आखाती देशातील पहिला देश आहे जिथे रुपे सिस्टीम सुरू केली। अबुधाबी येथे 3 ऑक्टोबर 2023 रोजी करारावर स्वाक्षरी केली, ज्याद्वारे आंतरदेशीय व्यवहार रुपे क्रेडिट डेबिट कार्डद्वारे होऊ शकतील। 2024च्या घोषणेनुसार आता भारत आणि UAE यांच्यातील व्यापारी व्यवहार रुपये आणि दिरहॅममध्ये होतील। UAE बरोबर व्यवहारांची व्याप्ती पाहता ही मोठी उपलब्धी आहे असं आपल्याला म्हणावे लागेल। सध्या पूर्वीचा ब्रिक्स 5 देशांचा समूह म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका, आता ह्या 10 देश आलेले आहेत। या ब्रिक्स देशांव्यतिरिक्त अन्य 30 देशांनी आपले देय व्यवहार डॉलरमध्ये न करता द्विपक्षीय चलनांमध्ये करण्याचे ठरविले आहे आणि अजून सुद्धा यामध्ये इतर देश सहभागी होणार आहेत। या सर्वांचा परिणाम असा झाला की डॉलरचं महत्त्व कमी झाल्याने डॉलर साठवण्याची आवश्यकता राहणार नाही। अजूनपर्यंत डॉलरला महत्त्व असल्याने सर्व देश डॉलरचा साठा करत असत आणि त्यामुळे डॉलरची किंमत वाढतच जात असे। आता ते होणार नाही। तसेच डॉलरमधील नोस्ट्रो आणि व्होस्ट्रो अकाउंट सर्व देशांना ठेवावे लागणार नाहीत आणि या सर्वांचा परिणाम म्हणून विनिमय कमिशन म्हणजे एक्सचेंज कमिशन मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे। यावरून आपल्याला दिसेल की भारतात विकसित केलेल्या रुपे पेमेंट सिस्टीम आणि UPI ट्रान्सफर सिस्टीम ह्या स्विफ्टला पर्याय होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मंडळी, हे सर्व एका रात्रीत झालेलं नाहीये। आपले पंतप्रधान मोदीजींनी या सर्व देशांना भेटी दिलेल्या आहेत हे आपल्याला आठवत असेल। त्यावरून त्यांच्यावर टीकाही झालेली होती। पण आता आपल्या लक्षात येईल की मोदींनी आपल्या परदेशवारीत या सर्व देशांना डॉलरमधील व्यवहारांचे तोटे समजावून दिलेले असावेत आणि आत्मनिर्भरतेचं महत्त्व पटवून दिलं असावं। यामुळे लहानातील लहान देशांना सुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी डॉलरऐवजी परस्पर चलनात व्यवहार करणे पसंत केले। आता हे कधीही थांबणारं नाहीये। बहुतेक यामुळेच ट्रम्प साहेब हवालदिल झाले असावेत आणि म्हणून त्यांनी भारतासह इतर देशांवर 50% टॅरिफ लावण्याची चाल खेळली असावी। आता याला सुद्धा प्रत्युत्तर दिलं जाईल, पण त्याला वेळ लागेल। अमेरिकन कंपन्यांकडून चालविले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा आता निष्प्रभ होण्याची शक्यता आहे। अलीकडे झोहो या भारतीय कंपनीने बिझनेस तसेच अन्य सॉफ्टवेअर लॉन्च केलेली आहेत। झोहो कंपनी गुगल तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीप्रमाणे कोणतेही सॉफ्टवेअर तयार करू शकते आणि करत पण आहे। त्यांनी तयार केलेली व्हॉट्सॲप, ब्राउझर, सर्च इंजिन, भारतीय ईमेल, ट्रान्सलेटर भारतीयांनी वापरावीत अशी अपेक्षा आहे। चीन तर स्वतःच्या देशात तयार झालेले सोशल प्लॅटफॉर्मच वापरतो, अमेरिकेचे वापरत नाही। अशा गोष्टी झाल्या तर अमेरिकेची आणि पर्यायाने डॉलरची मक्तेदारी
संपुष्टात येऊ शकते। तसेच रुपे आणि UPI प्रणालीमुळे भारतीय रुपयाची मान्यता वाढू शकते आणि भविष्यात रुपया एक सशक्त चलन म्हणून ओळखला जाईल अशी मला खात्री वाटते। मित्र देशांचे सहकार्य पाहता ते दिवस आता फार दूर नाहीत असं म्हणावंसं वाटतं। मात्र आपण सुद्धा स्वदेशी तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून त्याचा वापर करायला हवा। सगळ्यात शेवटी या सगळ्याचं श्रेय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाच द्यावं लागेल हे निश्चित। मंडळी, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा। तसेच जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार।